हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा मी पाठीमागे नाही का अनुभव मुंबईमधूनच केला, तुमच्याकडे नाव पण आलं असेल माझे. हो आता नाव आलं नाही आलं. सांगत मी. हा आलं नका ना? सांगा. हो आलं ऐका ना, मी तुम्हाला ग्रुपवर ह्याच्यावर टाकलं, व्हॉट्सअपवर बी टाकलं होतं की माझा अनुभव एवढा छान आहे, एवढा सुंदर आहे म्हणून त्या दिवशी हा हा मी वाचलं. ऐका ना, मी तुमचा तोडगा केला. मुलीबद्दल तुम्ही नाही का माझ्या मुलीला शिकवल्या, स्वतःच्या पायावर तयार होत्या, काय काय करता लग्नाची. हा 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 हा. एवढा छान ना अनुभव काही मी शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे कसं ताई? तुम्ही नाही का तोडगा सांगितलेला, तो लिंबू सगळं हे करून त्याच्यातला आता गाभा काढून तुम्ही मंदिरामध्ये बत्ती वगैरे लावायची, कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन. हा 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 लग्न जमत नाही म्हणून. हा हा खरोखर ताई मला विश्वासच नाही एवढा बसत की असं होईल म्हणून. अंगावर काटा येतो ना. ज्या दिवशी आपल्या ह्याच्या महादेवाच्या हा गेली लावली स्वतःमध्ये नाही काय आठवले, सहजासहजी मी ठेवलं आणि आले. आणि दुसऱ्या जायचं तर काय झालं माहिती का, 5:30-6 बंद असं, मी 6:15 गेले, बंदच झालं. गेटपाशी जाऊन टाळा मारला. आता काय करू सांगे, कसं करू, आता कुठं जा, मला घरात काम होतं, आता ऑफिसमधून आले, स्वयंपाक करायचं, हे करायचं म्हणून तिथंच मी नामस्मरण करत बसले. तर महादेवाची इथं महामंत्री जे बोलले, श्री स्वामी समर्थ दरवाजा खोलू द्या, कोणीतरी येऊ द्या. अक्षरशः मॅडम 2 जण आहे ना गाडीवर आले, ती जी काम आतमध्ये करतात ना साहेब लोक, त्यांना ती 2 जण आली गाडीवर, पांढरे कपडे घातले, जीन्स पॅन्ट घातले, काटा कुठे उंच हसायला लागले माझ्याकडे. आणि त्यांनी फोन केला आणि त्या माणसाला बोलवलं, त्या वॉचमॅनला, आणि गेट खोललं महादेवाचं. खरोखर मला एकदम हे झालं ना, आणि हसायला लागले माझ्याकडे. म्हणलं भाऊ चांगलं झालं दरवाजा खोलला, मला मंदिरात जायचं. गेले आतमध्ये आणि बत्ती लावली, लिंबू वगैरे ठेवलं, अगरबत्ती लावली, आरती केलं आणि परत आले. दुसरा झाला का? हा दुसरा मंगळ. काही तिसऱ्या मंगळवारचा अचानक लग्न जमलं. अरे वा. आणि जी स्थळ बघायला जायची ना, तर केले दादांना फोन करायची, दादा असं एक स्थळ आलंय, काय करू, जाऊ का नको. आणि तर म्हणलं एकाला पसंत नाही, एकाला नाही पसंत. ताई नका जाऊ म्हणलं, त्यांना पसंत नाही, सगळ्याला पसंत असेल तर त्याचं पाऊल नाही टाकायचं ना. बरोबर बरोबर. आणि ती पण दुसऱ्या वेळेस फोन केला, दादा असं असं स्थळ आहे, नको ताई तू. झालं तिसऱ्यांदा खरोखर मला काटत होते ताई. दादा बोलतात ना, अक्षरशः एवढं मन भरून येतं की ज्याला भाव नाही ना, दादा पण शिकावं. खरंच खरंच. आता सगळं तर आता मला तरी माझा भाव तर नाही, ते पोलीस खात्यात घेऊन वारल्या वर्ष झालं. माझं ना असं मन भरून येतं दादाला जर फोन केला ना. दादा ओरडलेला बी आपल्यासाठी चांगलं आहे, चांगल्यासाठी आहे आपल्यासाठी. अगदी बरोबर आहे. जरी ते ओरडले तरी कोणी राग मानून नाही घ्यायचा, कारण दिवसात ना 1000 फोन उचलणं सोपी गोष्ट नाही ना. एकदा ओरडले पण दुसऱ्या वेळेला एवढं मला छान वाटलं ना, मला म्हणे तू काही बिंदास जा, काही सुद्धा काळजी करू नको. आजूबाजूला त्या दिवशी ना पाहुणे आले ना, तर गल्लीत कुत्रं सुद्धा नव्हतं माझ्या घरी पाहुणे आले तर. आजूबाजूला चांगले नसतात ना, आपण म्हणतो ना असं थोडंसं हे होतं, देशला वगैरे लागतं. बरोबर त्या दिवशी कुणी सुद्धा नव्हतं. पाहुणे आले बी, मी जाऊन बघून गेले, कोणाला कळलं नाही. काय दादाचा शब्द बापरे, मी शब्दात म्हणू शकत नाही काही. तुमचा तोडगा तर एवढा अति सुंदर ना. मला कोणता तोडगा तो पाठवा. मला नाही तुझ्या लक्षात, तुम्ही नाही का लिंबू वगैरे त्यातलं सगळं काढायचं, त्याच्या बत्ती लावून कुठल्याही मंदिरातून काय काढायचं 4 मंगळवार. नाही पण तुमच्याकडे असेल ना, तुम्ही बघितलेला, तुम्हाला सेंड करा. नाही ना, मी तुम्हाला त्या दिवशी फोन केला की मला सेंड करा, मला दुसऱ्याला सांगायचा होता म्हणून. खरोखर छान आहे. आणि त्याला एक म्हणजे कसं काय एवढं असं झालं, किती वर्षापासून प्रयत्न करत होते. लग्न झालं का? हो. अरे वा. अरे वा. मस्त आहे ना तिचं सगळं तिकडे. हो एकदम उत्तम. अशी सुखी राहणार. तिला पण म्हणा स्वामींची सेवा करत जा. नाही जास्त जमलं तर जप आणि तारक मंत्र तरी करत जा. नाही ते नाही करत, नाही एवढं हिवत, पण मी स्वतःनी करते. तिला म्हणायचं युट्यूबवर लावून द्यायचं नाही तर.
नाही ना, तिला विश्वास नाही. आणि काय म्हणते असं तुम्ही पण करावं मी म्हणते, कोणाचे लग्न वगैरे झालं तर आईला पण करावं असं मी म्हणते. बरोबर आहे. नाही ना, मला वाटतं आता नाही, केलं पाहिजे आई वडिलांनी तरी, कारण हल्लीच्या मुलांचा पटकन विश्वास नसतो. हा ना. तेच मी म्हणते. खरोखर करावं. खरोखर मी मॅडम तुम्ही जे सांगता ना, मला तर फारच आवडलं. फार म्हणजे काय सांगू मला ना, माझं एवढं मन भरून येतंय ना, मी एवढ्या वर्षी प्रयत्न करत होते ना, 10 वर्ष झालं. पण 3 हप्त्यात होणं म्हणजे शक्य आहे का आता सांगा ताई? मला तर सगळ्या आई लोकांनी करावं वाटतं. मुलाचं किती मुलींचा आई वडिलांना किती टेन्शन असते. जास्त आईला असतं. खरंय, आईला जास्त असतं. आणि मग तेच खरोखर माझा हा शेअर करा. हो नक्की ताई, मी शेअर करते. एक दोघं ठीक आहे. स्वामी समर्थ ताई.